आज जे लोक यशस्वी दिसतात ते कधी आतून पूर्णपणे तुटलेले होते का? मुलाखतीच्या दिवशी रोहन रडत बाहेर आला. इतका अभ्यास केलेला मुलगा अचानक का कोसळला असेल? मुलाखतीत असं काय घडलं असेल की त्याच्या डोळ्यात अश्रू आले? जर आयुष्यात कधी हार मानावीशी वाटली असेल तर ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण कधीकधी जिथे सगळं संपल्यासारखं वाटतं तिथूनच नव्या आयुष्याची सुरुवात होते. आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. कारण कधी कोणती कथा तुम्हाला उभं राहायला शिकवेल हे सांगता येत नाही. रोहन एका छोट्याशा गावात वाढला होता. वडील छोट्या दुकानात मदतनीस होते. आई लोकांच्या घरी स्वयंपाक करायची. घरात पैसा कमी, पण स्वप्न मात्र मोठं होतं. रोहनला मोठा अधिकारी व्हायचं होतं. लोक म्हणायचे, गरीब घरचा मुलगा, एवढं मोठं स्वप्न. पण रोहन हसायचा, कारण त्याला माहिती होतं गरिबी कायमची नसते. तो रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा. वीज गेली तर मेणबत्ती लावायचा. मोबाईल नव्हता, जुनी पुस्तकं होती, पण त्याच्या डोळ्यात एक आग होती. एका दिवशी त्याच्या आईने विचारलं, थकत नाहीस का रे? रोहन हसत हसत म्हणाला, आई, एक दिवस तुझी मेहनत फेडेन. मुलाखतीचा दिवस जवळ आला. रात्रभर त्याला झोप लागली नाही. मनात प्रश्नच प्रश्न. मी कमी पडलो तर? मी अपयशी ठरलो तर? आई वडिलांचा विश्वास तुटला तर? सकाळी तो बसने शहरात गेला. हातात फाईल, डोळ्यात स्वप्न, पण मनात भीती होती. ऑफिस मोठं होतं. इतर उमेदवार श्रीमंत दिसत होते. महागडे कपडे, आत्मविश्वास. आणि रोहन एक साधं शर्ट घालून शांत बसला होता. त्याला स्वतःवर शंका यायला लागली. मी खरंच इथे बसण्याच्या लायकीचा आहे का? मुलाखतीसाठी त्याचं नाव पुकारलं गेलं. तो आत गेला. पहिले काही प्रश्न सोपे होते. रोहन आत्मविश्वासाने बोलला. मुलाखत घेणारे मान हलवत होते. पण अचानक एक प्रश्न आला. तुझ्याकडं मोठं शिक्षण नाही, ओळखी नाहीत, पैसा नाही. मग तुला का निवडावं? रोहन काही क्षण शांत राहिला. त्याच्या डोळ्यासमोर आईचे फाटलेले हात आले. वडिलांचा थकलेला चेहरा आला. रिकाम्या पोटाने अभ्यास केलेल्या रात्री आठवल्या. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, कारण मी हार मानली नाही. माझ्याकडे पैसा नाही, पण जिद्द आहे. ओळखी नाहीत, पण प्रामाणिकपणा आहे. आणि एक संधी मिळाली तर मी स्वतःला सिद्ध करेन. रूममध्ये काही क्षण शांतता पसरली. मुलाखत संपली. रोहन बाहेर आला आणि रडू लागला. त्याला वाटलं, मी सगळं बिघडवलं. तो एका कोपऱ्यात बसला. तेवढ्यात एक वृद्ध सिक्युरिटी गार्ड त्याच्या जवळ आला. तो म्हणाला, बाळा, का रडतोयस? रोहन म्हणाला, मी कमकुवत पडलो. मुलाखतीत रडलो. गार्ड शांतपणे हसला. मी इथे 20 वर्ष काम करतोय. ज्यांना स्वतःवर खूप गर्व असतो ते बहुतेक वेळा हरतात. पण जे मनापासून प्रयत्न करतात त्यांच्यात वेगळी ताकद असते. रोहन शांत झाला. दिवस गेले. 1 दिवस, 2 दिवस, 1 आठवडा, 2 आठवडे. फोन आला नाही. मनात भीती वाढू लागली. लोक पुन्हा टोमणे मारू लागले. झाला का अधिकारी? मोठी स्वप्न पाहायची नाहीत. पण रोहन पुन्हा अभ्यास करत राहिला. एक सकाळ फोन वाजला. त्याचे हात थरथरले. तो हळूच म्हणाला, हॅलो. समोरून आवाज आला, कॉंग्रॅच्युलेशन्स रोहन, तुमची निवड झाली आहे. रोहन काही क्षण शांत झाला. त्याला विश्वासच बसत नव्हता. तो धावत घरी गेला. आई भाजी चिरत होती. तो रडतच म्हणाला, आई, आपण जिंकलो. आईच्या डोळ्यात अश्रू आले. वडील काही बोलले नाहीत, पण पहिल्यांदा अभिमानाने हसले. काही वर्षांनी रोहन मोठ्या पदावर पोहोचला. ज्यांनी त्याची थट्टा केली तेच लोक आज सल्ला घ्यायला येऊ लागले. एकदा गावात भाषण करताना तो म्हणाला, त्या दिवशी मी मुलाखतीत हरलो नव्हतो. मी स्वतःवरचा विश्वास जिंकत होतो. मित्रांनो, आयुष्य तुम्हाला कधी रडवेल, कधी तोडेल, कधी प्रश्न विचारेल. पण लक्षात ठेवा, जिद्द असेल तर अश्रूही ताकद बनतात.
जर ही कथा मनाला भिडली असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये लिहा, मी हार मानणार नाही. आणि सबस्क्राईब करा, कारण तुमची कथा अजून बाकी आहे.